नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचा 21 दिवस सुरू असलेलं उपोषण समाप्त केलं असून लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनेच्या 6व्या अनुसूचीचा समावेश करावा या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होतं. घटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमार्फत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत. तसंच वांगचुक 6 मार्चपासून क्लायमेट फास्ट म्हणजेच जलवायू उपवास करत होते. शून्याहून कमी तापमानात ते करत असलेल्या उपोषणाला लडाखवासियांनी देखील मोठा पाठिंबा दिला होता. लेहची शिखर संस्था आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या संस्थांचा देखील वांगचुक यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेला दिलेली आश्वासनं पाळावीत असा पुनरुच्चार पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी केला. मोदी रामभक्त आहेत, त्यामुळे प्राण जाय पर वचन न जाय या भगवान श्रीरामांच्या उक्तीचे पालन त्यांनी करावे आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनं पाळावीत असे वांगचुक म्हणाले. मात्र गेले 20 दिवस लडाखच्या 3 लाख रहिवाशांपैकी 60,000 जणांनी उपोषण आंदोलनात सहभाग नोंदवला, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अशी खंतही वांगचुक यांनी व्यक्त केली. भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि नागरिकांमध्ये एक विशेष शक्ती आहे. आपण किंगमेकर आहोत. आपण सरकारला त्यांचे मार्ग बदलण्यासाठी भाग पाडू शकतो किंवा सरकार काम करत नसल्यास ते बदलू शकतो. म्हणूनच यावेळी राष्ट्रहितासाठी आपल्या मतपत्रिकेच्या शक्तीचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा असा आवाहन देखील वांगचुक यांनी केला. अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.